जम्मू येथून एका विवाहित मुलीला पळवून आणणाऱ्या तरुणाचा शोध घेण्यात नागपूर पोलिसांना मोठे यश आले आहे। नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कामगिरी केली। बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू येथून एक विवाहित मुलगी बेपत्ता झाली होती आणि तिला एका तरुणाने पळवून नागपुरात आणल्याची गोपनीय माहिती जम्मू पोलिसांनी नागपूर पोलिसांना दिली होती। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूर पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवली आणि विशेष मोहीम राबवून तरुणाचा शोध घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया जम्मू व नागपूर पोलिसांच्या समन्वयाने सुरू आहे। बजाजनगर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे जम्मू पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठी मदत मिळाली असून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे। माहिती अशी आहे, आम्हाला परवा म्हणजे 13 तारखेला जम्मू पोलीस आली होती आमच्याकडे। त्यांना त्यांच्या जम्मू येथून बहु कोर्ट म्हणून एक पोलीस स्टेशन आहे, तिथले अंमलदार आमच्याकडे आलेले होते। त्यांनी सांगितले की तिथून एक मुलगी मिसिंग आहे। ती मुलगी मुस्लिम समाजाची आहे आणि एका हिंदू समाजाच्या पोराने ते तिच्यासोबत आलेली आहे आणि मुलगी जी आहे ती लग्न झालेली आहे। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे थोडा तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। त्या मुलीचं लोकेशन जे आहे ते आमच्या एरियात दाखवत होतं, परंतु जेव्हा त्या मुलाचं ते आले त्याच्यानंतर काही वेळानंतर त्या मुलाचे लोकेशन्स बदलत असल्यामुळे आम्ही त्या मुलाचा शोध घेतला इथे। तर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो मुलगा प्रॉपर जम्मूतच राहणारा त्याच गावातला आणि तो नागपूरला BPED करत होता आणि तो बास्केटबॉलचा प्लेयर होता। तर तिला इथे बास्केटबॉल खेळणारे ओळखतात, तर त्या माध्यमातून आम्ही त्याच्या एका मित्राला विचारपूस केली आणि त्याच्या मदतीने रात्री जेव्हा तो परत आला तर तेव्हा आम्ही त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ते मुलगी आणि मुलगा यांना जम्मू पोलिसांच्या ताब्यात दिलं। दोघं बालिका आहेत। मुलगी 18 वर्षाची आहे, तिचं लग्न झालेले आहे आणि मुलगाही 21 वर्षाचा आहे। ही संपूर्ण कामगिरी माननीय DCP रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनात PSI पवार आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे।